तर त्याच्या समोर गोलंदाजी मार्कवरती येतो गोलंदाज उजव्या हाताचा, डावकुराच गोलंदाज आहे. आता मात्र इथे पहा, अप्रतिम चेंडू होता, खराब क्षेत्ररक्षण. खरं तर निश्चितपणे फलंदाज बाद होऊ शकत होता, परंतु फलंदाजाला या ठिकाणी सुखरूप मैदानात ठेवण्याचं काम क्षेत्ररक्षक करतोय. खराब क्षेत्ररक्षण झालंय आणि त्यामुळे मात्र एकेरी धाव देखील पूर्ण होते. एका धावेचं प्रत्यंतर झाल्यानंतर संघ पोहोचतोय 3 गड्यांच्या मोबदल्यात 23 या धावसंख्येवरती. गोलंदाजी मार्कवरती येतो गोलंदाज गोळीबार स्पोर्ट्स संघाचा सचिन चौगुले. सुहास पवार मात्र वार करतोय, चेंडूवरती जबरदस्त वार केलाय, प्रहार, चेंडू जाईल सीमारेषा बाहेर, षटकार. सुहास पवार जबरदस्त अशा प्रकारची फलंदाजी करतोय. याला माहित आहे की मला मात्र इथे फलंदाजी करायची, षटकार ठोठवायचे घ्यायचा आहे, नाहीतर प्रत्येक चेंडूवरती एकेरी अथवा दुहेरी धाव घेऊन धावफलक खालतं ठेवणं गरजेचं आहे. आता मात्र पुन्हा मोठा फटका, चेंडू बॅटच्या पट्ट्यात आहे, बरोबर स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाच्या वरून चेंडू जातो. चेंडू परत आला पाहिजे, चेंडू जो सीमारेखेच्या बाहेर गेलाय तो परत आला पाहिजे. जे छोटे छोटे आमचे स्वयंसेवक आहेत ते चेंडू परत करतील. डीजे ऑपरेटर SR ऑडिओ या ठिकाणी एक मधुर संगीत लावतील. या सामन्यामध्ये लॉफ्ट केला, मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार जाणार यात काही शंका नाही आणि धावसंख्या पोहोचली आहे ती मला वाटतं 90. आपली भविष्यवाणी ही थोडीफार का म्हणा ही खरी ठरली आहे. संघाने 90 गाठली आहे, विजयासाठी 91 धाव. अशा प्रकारची गोलंदाजी, लेफ्ट हँड गोलंदाजी. आता मात्र फलंदाज बीट होतोय, चांगला चेंडू आहे, क्रमक फटकेबाजीची. लॉफ्ट केला, चेंडू हवेत आहे, झेलतो की नाही बघायचं आहे आणि हा चेंडू सीमा पार जातोय, षटकार. सुरेख खणखणीत राऊंड विकेट मारा. मधल्या स्टोअरचा चेंडू खेळून काढलाय तो स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून. एक धाव तर निश्चित मिळते आणि थोडंसं गलतान क्षेत्ररक्षण होत आहे आणि त्याचं रूपांतर होते दुसऱ्या धावात आणि बघता तिसरी धाव ही पूर्ण केली आहे. अतिशय छान रनिंग.